काय सांगाल? यात कसं आहे, गुडघेदुखी हे आज जसं डायबिटीज, बीपी, कार्डियक पेशंट आहे, तसं गुडघेदुखी हा गंभीर विषय होत चाललाय. आता सुरुवातीला याचं हे होतं एजिंग फॅक्टर 50 म्हणजे 60 नंतर, पण आता यंगर जनरेशनमध्ये जे स्टार्टेड फ्रॉम 35-40. कारण काय, गुडघ्यांमध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, सायनोइड फ्लुइड आणि कार्टिलेज. आणि हे ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट टू अवर जॉईंट. साधे सिंपल भाषेत सांगतो, मेडिकल टर्मच्या ऐवजी. कारण हे जर तयार झालं असतं तर गुडघेदुखी हा गंभीर विषय नसतो. जसं आपण 2 व्हीलरमध्ये इंजिन ऑइल टाकतो का टू अवॉइड फ्रिक्शन, तसं हे आपल्या दोघं टिबिया आणि फिमरमध्ये फ्रिक्शन अवॉइड करतं. तर आता याला प्रायमरी मॅनेजमेंट काय, पेन किलर, सुरुवातीला कॅल्शियम डेफिशियन्सी असली तर विटॅमिन सप्लिमेंट. बट यू कॅनॉट टेक अ पेन किलर फॉर लॉंग टाईम, दॅट विल अफेक्ट ऑन युअर लिव्हर म्हणा, किडनी म्हणा. तर आपला हा जो बेल्ट काय करतो, म्हणजे एका सिंपल शब्दात सांगतो तुम्हाला, देव आला तरी कार्टिलेज आणि सायनोइड फ्लुइड तयार होणार नाही. ते जर तयार झालं असतं तर गुडघेदुखी नसतंच, किंवा आज एवढे लाखो रुपयाचं ऑपरेशन आहे त्याच्यावर रिसर्च झालं नसतं. सम मेडिसिन क्लेम की इथेने तयार होऊ शकतं, पण त्याचं अजून रिसर्च वगैरे तसं झालेलं नाही. तर आपला बेल्ट काय करतो, बॉडीचा जो लोड तुमच्या गुडघ्यांवर येतोय तो त्या बेल्टवर ट्रान्सफर होतो, लोड बेरिंग. हे तुम्हाला गुडघ्यांवर वजन येत नाही. ॲट द सेम टाइम तो ट्रॅक्शन सारखं काम करतो, म्हणजे दोघं जॉईंटला तो सेपरेट करतो. त्यामुळे काय होतं, दोघांमध्ये फ्रिक्शनच झालं नाही तर पेन फॅक्टर विल बी 0. आता स्पेशली लेडीज वगैरे राहतात, त्यांना 1.5 ते 2 तास घरात काम करावं लागतं, त्यावेळेस घालून ठेवायचं, दुपारी रात्री झोपताना खाऊन घ्यायचं. आणि तुम्ही चालाल तर तुमचं वेट लूज येईल. मी नाही म्हणत की 50-60 नंतर तुमचं वेट 20-25 किलो लूज येईल. 5-10 किलो जरी वेट कमी केलं तर ॲटोमॅटिक गुडघ्यांवर लोड कमी येतो. जवळजवळ 60 ते 70 अजून आजच्या पहिल्या दिवसात आलेले आहेत पेशंट. बऱ्याच पेशंटने ट्रायल घेतल्यात, बऱ्याच लोकांनी. किती दिवसाचा कॅम्प आहे? माझा 2 दिवसाचा राहतो हा. सर हा बेल्ट किती दिवस वापरावा लागतो? डिपेंड अपॉन कंडिशन, किती झीज झालेली आहे. जास्त झीज झाली तर आम्ही त्यांना कंटिन्युअस सांगतो, मध्ये मध्ये 1-2 महिन्याचा ब्रेक घेऊन. आणि अर्ली स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, आपण गुडघेदुखीला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. अर्ली स्टेज जर असलं तर आम्ही 4 ते 5 महिने सिन्सिअर रेग्युलर वापरतो. पण वापरणं म्हणजे काय नुसतं घालून बसणं नाही, त्याला वॉकिंग महत्त्वाचं आहे. फिराल तर बाकी रेस्ट ऑफ द जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यात मदत होते. हल्ली तर गुडघेदुखीच्या पेशंटचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना जे पेन किलर वगैरे ते वापरतात लोक, तर काय याच्यावर काय परिणाम? पेन किलर पण ते कसं आहे, आता ज्याचं याला 2च ऑप्शन, एक तर आयदर यू कॅन गो फॉर नी रिप्लेसमेंट, तुम्ही नी रिप्लेसमेंट करू शकतात, किंवा मग हे जे रिहॅबिलिटेशनचे एड्स म्हणजे जसं आपलं नी ब्रेसेस वगैरे ते वापरून तुम्ही तुमचं लाईफ स्टेबल करू शकतात. आता सर तुमचा जो बेल्ट वापरला, फक्त बेल्ट वापरायचा त्याच्यासोबत नाही. तुम्ही सिम्पल अजून लेमन लँग्वेजमध्ये सांगतो, ऑइलचे टँकर जरी संपवले तुम्ही लावून तरी दॅट विल नेव्हर रिजनरेट इन अवर बॉडी. बरं, जे गुडघ्याने त्रस्त रुग्ण आहेत त्याला तुम्ही काय आवाहन करता? आम्ही त्यांना आमच्या इथलं प्रॉपर तुमची बॉडी लँग्वेज कशी मेंटेन ठेवायची. आता खुर्चीतनं उठताना आपण पुढे झुकून उठतो, तर तुम्ही सरळ उठा, हेड्स टुवर्ड द स्काय. कारण आपण फ्रंट साईडला आपल्यासारखं जरी नॉर्मल उठून बसायचा प्रयत्न केला किंवा उठलं तर आपल्या गुडघ्यावर लोड येतो. पायऱ्या चढताना बरेचसे रुग्ण काय करतात, पुढे झुकून चढतात. तर तुमची बॉडी आयडियलमध्ये स्ट्रेट ठेवा आणि स्ट्रेट चढा. टेक युअर टाइम, घाई नका करू. कारण याला एक कारण मात्र असतं, जो मिनिस्कस आहे, कार्टिलेज आहे, नुसतं थोडा गुडघा जरी पीस झाला या स्टेजमध्ये तो फाटून जातो आणि तिथनंही गुडघेदुखी चालू जाते. आणि गुडघेदुखी हा एका दिवसाचा प्रॉब्लेम नाही. जसा अटॅक आला किंवा काही बाकीचे प्रॉब्लेम झाले की 10-12 दिवसात हे खराब झालं, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा. गुडघेदुखी ही हळूहळू डिजनरेटिव्ह प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप आहे. जसं बेल्ट म्हणजे एज लिमिट आहे का बेल्ट वापरायला? आम्ही 20 ते 25 वर्षानंतरच सांगतो. अर्ली स्टेज म्हणजे जे छोटे बाळ आहे त्यांना देत नाही. पोलिओ झाला. जर समजा कोणाला बेल्ट लागला तर त्याच्यासाठी काही तुमचा संपर्क नंबर किंवा नाही ना, मी ब्राउचर देतो. सांगा तुम्ही नंबर. माझा 8208467670, स्वप्नील पाटील. ऑनलाईन पण पाठवण्याची व्यवस्था नाही, आपण पेशंटला समोर चेक केल्याशिवाय देत नाही. आज माझ्याकडे एक पेशंट आला, त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती, मी त्यांना नाही सांगितलं सजेस्ट, उगाच कोणाला पण द्यायचं म्हणून आपण देत नाही. सर आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये आपला कॅम्प जसा
काय ठराविक तारीख वगैरे आहे का? तारीख डिपेंड अपॉन द अवेबिलिटी ऑफ हॉल कधी खाली तिच्यावर, पण आमचा 2 महिन्यातनं एकदा राऊंड राहतोच. आता बऱ्यापैकी किती पेशंट आहे आता लास्ट? भरपूर. आणि आपण फक्त संभाजीनगरला घेत नाही, पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश 3 स्टेटमध्ये आपले कॅम्प राहतात. मुख्य ऑफिस कुठे आपलं? माझं कात्रजला, पुण्याला आहे आणि भुसावळला. थँक्यू. आपलं नाव सांगा सर. माझं स्वप्नील पाटील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.